प्रणाम. एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीशी आपण बोलत असतो आणि अचानक ती व्यक्ती असं काहीतरी बोलून जाते जे आपल्या मनाला लागतं. मग आपणही लगेच उत्तर देतो. कधी कठोरपणे, कधी बचावाच्या भूमिकेतून, तर कधी तणावातून पटकन काहीतरी बोलून टाकतो. आणि काही वेळानंतर आपल्यालाच वाटतं आपण असं का बोललो. आणि काही वेळा असंही घडतं की अशाच एखाद्या सेम सिच्युएशनमध्ये अगदी त्याच गोष्टीच्या बाबतीत थोडं थांबून विचार करून आपण शांतपणे उत्तर देतो. हा अनुभव जवळजवळ आपल्या सगळ्यांनाच येतो. असं का होतं हे समजून घेण्यासाठीच प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यामधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. पहिले प्रतिक्रिया म्हणजे काय? जेव्हा काही घडतं म्हणजे कोणी काही बोलतं, एखादी परिस्थिती अचानक बदलते आणि आपण त्याला लगेच आपोआप उत्तर देतो. जणू आपल्याला दुसरा काही पर्यायच नाही. त्या क्षणी आपण थांबत नाही, पाहत नाही. आतून काहीतरी उफळून येतं. राग, भीती, असुरक्षितता किंवा स्वतःला सिद्ध करण्याची गरज, असं काहीतरी आतून उफळून येतं आणि आपण त्याच प्रवाहात वाहत जातो. यालाच म्हणायचं प्रतिक्रिया, रिॲक्शन. आपल्या बहुतेक कृती, आपल्या बहुतेक क्रिया या प्रतिक्रियाच असतात. कोणी कौतुक केलं तर लगेच आनंद, कोणी टीका केली तर लगेच दुखावणं, कोणी दुर्लक्ष केलं तर लगेच अस्वस्थता. असं का होतं? आपण जर नीट पाहिलं तर ही प्रतिक्रिया बहुतेक वेळा आपल्या जुन्या सवयींमधून, आपल्या जुन्या अनुभवांमधून आणि त्यातूनच तयार झालेल्या आपल्या मनोवृत्तीमधून येते. कोणीतरी आपल्याला काहीतरी बोलतं आणि लगेच आपल्याला दुखावल्यासारखं वाटतं, हे त्या व्यक्तीमुळे होत नाही, तर आपल्या मनाच्या एका नाजूक भागाला स्पर्श झाल्यामुळे होतं. पण त्या क्षणी आपण ते पाहत नाही. आपण फक्त बाहेरचं पाहतो आणि लगेच उत्तर देतो. आणि हे सगळं अगदी आपोआप घडतं. यालाच म्हणायचं प्रतिक्रिया. आता प्रतिसाद म्हणजे काय? प्रतिसादामध्ये सुद्धा आपण बाहेरून उत्तर देतो, पण त्याच्या आधी एक सूक्ष्म गोष्ट घडते. उत्तर देण्या अगोदर आपण एक पॉज घेतो, थोडं थांबतो. त्या थांब्यात आपण थोडं पाहतो. आपल्या आत काय चाललेलं आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे आता मला राग येतो आहे किंवा आता मला असुरक्षित वाटतं आहे, अशी एक हलकीशी जाणीव आपल्याला होते. आणि त्या जाणीवेतून जे उत्तर येतं तो असतो आपला प्रतिसाद, रिस्पॉन्स. असा प्रतिसाद देण्या अगोदर आपण जो एक थांबा घेतो, हा थांबा फार मोठा नसतो. तो काही सेकंदांचाही असू शकतो. पण या छोट्याशा थांब्यातच साक्षी भावाची सुरुवात होते. म्हणजे आपण स्वतःला थोडं दुरून पाहायला लागतो आणि त्या पाहण्यातून जे काही पुढे येतं ते अधिक स्पष्ट असतं, अधिक स्थिर असतं. यालाच म्हणायचं प्रतिसाद. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट अशी की प्रतिसाद देणं म्हणजे नेहमीच शांतपणे बोलणं, गोड गोड बोलणं किंवा नेहमी योग्य तेच बोलणं असं नाही. कधीकधी प्रतिसाद देताना आपल्याला ठामपणे काही सांगावं लागतं, कधी नकार द्यावा लागतो, तर कधी शांत राहावं लागतं. पण त्या सगळ्यांमध्ये एक जागरूकता असते. त्या सगळ्यांमध्ये एक जागरूकता असते. आपण प्रतिक्रियेसारखं त्यात आपोआप वाहून जात नाही. म्हणून प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यांच्यातला फरक बाहेरच्या कृतींमध्ये कमी आणि आपल्या आतल्या स्थितीमध्ये, आपल्या आतल्या जागरूकतेच्या स्थितीमध्ये जास्त असतो. इथे कदाचित आपला असा समज होऊ शकतो की आपल्याला राग येणं म्हणजे प्रतिक्रिया देणं आहे आणि शांत राहणं म्हणजे प्रतिसाद देणं आहे. पण हा समज थोडा चुकीचा आहे. कारण कधीकधी आपण बाहेरून शांत राहतो पण आतून खूप अस्वस्थ असतो.
ही पण एक प्रकारची प्रतिक्रिया असू शकते. फक्त ती दाबलेली असते इतकंच. आणि कधीकधी आपण ठामपणे काहीतरी बोलतो, पण आतून मात्र आपण स्पष्ट आणि स्थिर असतो. हा पण एक प्रकारचा प्रतिसाद असू शकतो. म्हणूनच हा फरक, प्रतिक्रिया आणि प्रतिसाद यांच्यामध्ये असलेला हा फरक शब्दांमध्ये किंवा कृतीत नाही, तर आपल्या आतल्या जागरूकतेत आहे. इथे एक सूक्ष्म पण महत्त्वाची गोष्ट आहे. जेव्हा आपण प्रतिक्रिया देतो तेव्हा आपण पूर्णपणे त्या क्षणात हरवतो किंवा त्या क्षणात आपण पूर्णपणे वाहून जातो. आपण स्वतःला पाहत नाही किंवा पाहू शकत नाही. पण जेव्हा आपण प्रतिसाद देतो तेव्हा आपण त्या क्षणात असतो आणि त्या क्षणात आपण स्वतःला पाहतही असतो. आणि या ठिकाणी असं हे जे पाहणं आहे, हीच जागरूकता आहे, हाच अवेअरनेस आहे. आता हे असं पाहणं, ही जागरूकता आपल्या रोजच्या आयुष्यात आणायची कशी? याला आपण एखादी पद्धत बनवली तर ते कृत्रिम होईल. यात आपल्याला कुठलाही कृत्रिमपणा नको आहे. म्हणून एक साधं सरळ निरीक्षण करणं आपल्यासाठी पुरेसं आहे. म्हणजे असं की जेव्हा पुढच्या वेळी एखाद्या गोष्टीमुळे समजा आपण डिस्टर्ब झालो, म्हणजे कोणी काही बोललं किंवा एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही झाली, त्या क्षणी लगेच काहीतरी बोलण्याआधी फक्त एक क्षण स्वतःकडे लक्ष देऊन पाहायचं की आता आपल्या आत नेमकं काय चाललेलं आहे. हा प्रश्न विचारायचीही गरज नाही, फक्त पाहायचं. मग कदाचित आपल्या आत आपल्याला राग जाणवेल, कदाचित थोडी अस्वस्थता, कदाचित स्वतःला सिद्ध करण्याची घाई जाणवेल. ते काहीही असो, त्याला लगेच बदलायचा प्रयत्न न करता फक्त ते तिथे आहे हे स्पष्टपणे पाहायचं. असं पाहताना हळूहळू आपोआप एक शांतता येते आणि त्या शांततेतून जे काही बोललं जातं ते थोडं वेगळं असतं, ते अधिक स्पष्ट असतं आणि थोडा कमी भार असलेलं असतं. असं करता करताच हळूहळू आपल्याला जाणवायला लागतं की प्रतिक्रिया ही बंधनातून येते. प्रतिक्रिया ही आपल्या जुन्या सवयींच्या, आपल्या कंडिशनिंगच्या बंधनातून येते आणि प्रतिसाद हा मोकळेपणातून येतो. प्रतिसाद हा मोकळेपणातून आणि जागरूकतेतून येतो. हे ऐकायला थोडं सूक्ष्म वाटू शकतं, पण प्रत्यक्ष अनुभवात हे खूप साधं आणि सोपं आहे. थोडक्यात काय तर जेव्हा आपण असं स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहायला लागतो तेव्हा लक्षात येतं की दिवसभरात आपण अनेक वेळा प्रतिक्रिया देत असतो आणि ते अगदी नैसर्गिक आहे, त्यात चुकीचं काहीच नाही. पण हळूहळू जेव्हा आपण या प्रतिक्रियांना पाहायला लागतो तेव्हा आपल्या आतली जागरूकता वाढायला लागते. प्रतिक्रियेत दोन गोष्टी काम करत असतात, घटना आणि कृती. जेव्हा आपण या प्रतिक्रियांना पाहायला लागतो तेव्हा आपल्या आतली जागरूकता वाढायला लागते आणि त्यामुळे या दोन गोष्टींमध्ये, घटना आणि कृती, या दोन गोष्टींमध्ये एक स्पेस तयार होतो, एक छोटीशी मोकळी जागा तयार होते. आणि हाच तो क्षण, हीच ती जागा असते जिथे प्रतिसाद जन्माला येतो. सुरुवातीला ही जागा खूप छोटी असते, कदाचित आपल्याला लक्षातही येणार नाही. पण जसं जसं आपण स्वतःला पाहायला शिकतो तसं तसं ही जागा वाढत जाते आणि त्या जागेतून आपण एका वेगळ्या प्रकारे जगायला लागतो. हळूहळू आपल्याला मनोमन जाणवायला लागतं की प्रत्येकच गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देण्याची गरज नसते. काही गोष्टी शांतपणे ऐकता येतात, काही गोष्टी सोडून देता येतात आणि काही गोष्टी स्पष्टपणे मांडताही येतात, आणि तेही आतून अगदी स्थिर राहून. आणि मग एक दिवस आपल्याला जाणवतं की आपण पूर्वीसारखे लगेच प्रतिक्रिया देत नाही. आपण थोडं थांबतो
आणि त्या थांबण्यात एक वेगळीच शांतता असते. ही क्षणभराची शांतताच आपल्याला जागरूक बनवते आणि आपल्या प्रतिक्रियेला आपल्या प्रतिसादात बदलते, रिॲक्शनला रिस्पॉन्समध्ये बदलते. आणि हे सगळं कोणत्याही तंत्रामुळे किंवा पद्धतीमुळे घडत नाही. हे सगळं घडतं फक्त प्रामाणिक आणि निखळ पाहण्यामुळे. प्रणाम. धन्यवाद.